आर्थिक समस्या असणाऱ्यांना असे कुठले ठराविक आजार होतात का? असं काही आहे का? प्रत्येक माणसाचं पर्पज एव्हरी डे एव्हरी पर्सन इज थिंकिंग अबाउट मनी, आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये. पण जेव्हा आर्थिक फटके लागतात, त्या माणसांना डोकेदुखी असू शकते, निद्रानाश असू शकतो, मणक्याचे आजार असू शकतात. हे सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. कसं आहे त्याचं की आर्थिक समस्यांचा ज्या भावनांवरती परिणाम होतोय, त्या भावनांचा आपल्या शरीरावरती परिणाम होऊन आजार होत असतात. एक केस होती माझ्याकडे, त्यांचं आता वय 58 इयर्स आहे आणि त्यांना कित्येक वर्ष त्यांना झोप येत नाही, झोपेची गोळी घेऊन सुद्धा. त्याच्यानंतर मानेपासून अगदी कमरेपर्यंत 24 तास त्यांना पेन असतं. जवळजवळ त्यांनी मला सांगितलं 20 वर्ष त्यांना हा त्रास आहे. सो त्यांचं केस टेकिंगच्या वेळेला मला लक्षात आलं, त्यांना मी विचारलं की तुम्हाला खूप भय आणि खूप सप्रेस्ड एंगर आहे. त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की त्या ज्या परिस्थितीत होत्या, आई वडील जे होते त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली गेली होती काही कारणांमुळे. इतकी खालावली गेली होती की दोघांनी आत्महत्या केली. त्याचा परिणाम असा झाला की पहिलं म्हणजे गिल्ट, की मी काही मदत करू शकले नाही, माझ्या आई वडिलांनी असं कसं केलं. आणि दुसरी म्हणजे त्याच्यानंतर आर्थिक जी कॅलॅमिटी आई वडिलांवर आली होती, त्याचं सगळं अंतर निस्तरणं त्यांना लागलं. आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेलं जे काही भय, इन्सिक्युरिटी इतकं प्रमाणापेक्षा जास्त झालं की त्यातनं त्या बाहेर येऊ शकत नव्हत्या. जेव्हा या सगळ्या इमोशन्सवरती आम्ही काम केलं, सांगायला खूप आनंद वाटतो, शी इज पेन फ्री. सो तुमचं आर्थिक स्वास्थ्य, तुम्ही कम्फर्टेबल आहात का? म्हणजे मी असं म्हणत नाही प्रत्येक माणसाने खूप श्रीमंतच झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही करता आहात त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? समाधान हे सगळ्याचं औषध आहे.